सर, आजपर्यंत ज्या भूमिकेवर तुम्ही ठाम आहात आणि त्या अनुषंगाने तुमचा आजचा आमरण उपोषणाचा 10वा दिवस पूर्ण होतो या ठिकाणी, काय सांगाल? बघा, आता मी ज्या ह्याच्यासाठी बसलो निर्धार म्हणजे करून त्यांना कारवाई व्हायला पाहिजे म्हणून बसलो ना गट शिक्षण अधिकाऱ्यांना, त्याच्यात काही बदल नाही आहे. ते झाल्याशिवाय मी इथून उठणारच नाही आहे. माझे एकदा निर्णय घेतलो ते तडीस नेणार. कारण हे जे अन्याय करणारे आहेत शिक्षकावर, गोरगरीब शिक्षकावर, तसला अधिकार नसतो त्या शिक्षकावर कारभार करायचा. ते चुकीचं केलं आहे, त्याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. त्याशी मी माघार नाही आहे. विशेष आहे यांचा अजून एक गट शिक्षणाधिकारी प्रभारी प्रशांत आरबाळे साहेब एक ग्रुप काढला, व्हॉट्सअप ग्रुप. त्याचा ॲडमिनर स्वतः खुद आहे. काय ग्रुपचं नाव त्या काय? बघा, ह्याने एक शासकीय कर्मचारी आहे. कर्मचारी असून सुद्धा समाजप्रिय समूह अक्कलकोट. काय सांगताय? समाजप्रिय समूह म्हणजे काय? ह्याने समाजामध्ये तेढ निर्माण करायचं ग्रुप का काढावा? ह्याने समाजप्रिय का म्हणजे ह्याने ग्रुप काढायचं गरज तर काय? मी काय म्हणतो, ह्याला ग्रुप काढायचं गरज, तुम्ही शिक्षकासाठी लढा हो. इथं कशाला आलो अक्कलकोटला तुम्ही कशाला आला ग्रुप काढण्यासाठी? त्यात 165 आहे. 165 मध्ये शिक्षक बघ किती आहे विचारा त्यांना. सगळे त्यात पत्रकार त्या समाजाचे. समाज हा शब्द कशामुळं म्हणून आमच्यावर मागासवर्गीवर अन्याय करायला यांनी निघाले. समाज कसला तुमचा? समाजामुळं समाज करून तुम्ही समाज ते निर्माण करायचा विचार चालू आहे का? तुमचा समाज कुठला आहे? त्या समाजाने तुम्ही समाजचं म्हणजे वरिष्ठ जातीचा आहे म्हणून मागासवर्गीय जातीवर तुम्ही अन्याय करायला निघालात का? शासन पगारचं खायचं, शासन कुणाचं, पगार कुणाचा? शासनचा. आणि काय करायचं? समाज प्रिय समूह अक्कलकोट. अरे दादा, तुम्ही त्या ग्रुपमध्ये आहात का? मी नाही. काल मला कसं घेतो तो? काल असं माणूस बसला होता माझ्या बाजूला, हे बघत होतं त्याने. मी म्हणलं ही कुठला समाजाचा हो म्हणून विचारलो. त्याने म्हणलं आपलं आरबाळे साहेबांनी काढलेलं आहे. आरबाळे साहेब काढले? भाऊ काढ बघू म्हणलो. त्यात काय आहे? समाजप्रिय. अक्कलकोट तालुक्याचे सभापती कोण होणार? सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष कोण होणार? हे सगळं त्यात ग्रुपवर. काय करलं तुम्ही? तुमचं काम काय? इथं येऊन समाज म्हणजे ग्रुप ॲडमिन होऊन लोकांना काय तुम्ही संदेश द्याला? तुम्ही राजकीय प्रचार करायला लागलो का तुमच्या ग्रुपवर? अहो, शिक्षण बघा, विद्यार्थी बघा, शाळा किती बंद पडलं आहे, पाणी नाही, कुठल्या शाळेत किती म्हणजे शिक्षक कुठं कमी आहे जास्त आहे, ते सगळं बघा. ते सोडून उन्हाळ्याचे दिवस आहे, यांनी ग्रुप काढून ॲडमिन होऊन सगळ्यांना काय तर संदेश रॉंग डिसिशन घ्यायला नाही. हे बरोबर नाही आहे. ह्यांना बडतर्फच व्हायला पाहिजे. आणि बडतर्फ म्हणजे असलं ग्रुप काढायचं काय गरज ह्याला? समाजाचा समाज समूह करायचं कारण काय? सर, आपण जो पवित्रा या ठिकाणी आमरण उपोषणाचा पुकारल्या तब्बल ह्या विषयाला धरून 10 दिवस पूर्ण होता. न्याय मिळावा या दृष्टिकोनातून तुम्ही इथं बसलेलात. काय पत्रव्यवहार वगैरे झाला तुम्हाला अधिकाऱ्यांना? त्याने इथं येऊन मला कुठलाही पत्र मिळालं नाही. आज तागायत का त्यांनी घडी मला काय म्हणजे एक व्हॉट्सअपवर पाठवत होता. माझ्या जानेवारीमध्ये पगार पण ठेवली होती म्हणजे दबाव आणण्यासाठी. मी हे बघा, चूकच आहे. माझा पगार चुकीच्या पद्धतीने बंद ठेवला आहे. मी माहितीच्या अधिकारमध्ये पत्र दिलं होतं. माझा पगार बंद ठेवण्याचं कारण मला द्या. त्यावेळी पण ह्या कामासाठीच बसलो होतो. मग संध्याकाळी येऊन अधीक्षकने मला पत्र दिले, तुम्हाला म्हणजे शिक्षणाधिकाऱ्याचं पत्र इथं येऊन तुम्हाला 15 दिवसात ते माहिती देऊ म्हणून संघटनेकडूनच. त्यावेळी रात्री 7-7:30ला येऊन पत्र दिले. 7:30 वाजता रात्री. म्हणजे माझं मन नव्हता परत घ्यायचा, तरी पण अधिकारी येतं एकदा बघावं म्हणून. तेव्हा मी माघार घेतलं होतं 15 दिवसात देतो म्हणून. दाखवू का तुम्हाला पत्र? पत्राचे आम्ही बघतोय. आम्ही तुम्हाला पत्र एक देतो मी, झेरॉक्स प्रत त्याचा. असं 4-5 वेळा मला पत्र दिले. का असं करतो? तुमचं वागणूक काय चाललं आहे? तिकडं शिवसाहेबच गपचिप आहे. शिवसाहेबानं मला निलंबित केलं 3-4 दिवसांनी त्यांना अपील केलं मी, अपील पत्र म्हणून. तुम्ही वरिष्ठात शिवसाहेब, ते चौकशी का केलं नाही? ह्यांनी कसं काय केलं तुम्ही व्हिडिओनं केलं ना? मला व्हिडिओनं केलं तर तुम्हाला अपील केलं मी.
10 दिवस तब्बल तुम्ही उपोषण या ठिकाणी पुकारलेलं आहे. कुठलाही संबंधित अधिकारी तुम्हाला पत्रव्यवहार नाही म्हणताय. कुठेतरी मोठ्या या क्षेत्रातल्याच व्यक्तीचा मोठा हात असू शकतो याच्यामध्ये. हे बघा, एवढा ह्याने करायला लागलेत म्हणजे ते पण नाकारता येत नाही. एवढा ह्याने आता 10 दिवसापासून 11वा दिवस चालू आहे. त्यांनी म्हणजे निवांत बसून आहेत. म्हणजे त्याचा अर्थ त्यांनी पण म्हणत होते अगोदर, म्हणजे काही अगोदर अरबळे साहेब पाहुणे आहे, आम्ही आमदारचा पाहुणा आहे, मी आमदारचा पाहुणा आहे. आमदारचा पाहुणा असल्यावर आमदार असं करा म्हणत नाही ना तुम्हाला. बरोबर आहे ना. आमदार असं तुम्हाला खरं म्हणत नाही. कसं आहे तर आमदार आम्हाला माहिती आहे का, तुम्ही त्यांचा पाहुणा म्हणून म्हणत होतो. 10 दिवसाच्या एकंदरीत या कार्यकालामध्ये बऱ्याच प्रसार माध्यमांनी तुमच्याशी संपर्क साधला, तुमची प्रतिक्रिया जाणून घेतली. तरी तुमचा लढा ठाम आहे तुम्ही म्हणताय. आणि ही काय लढाई माझी स्वतःसाठी नाही किंवा माझ्या स्वार्थाची नाही आहे, ही प्रशासनाच्या विरोधात लढाई आहे असं तुमचं. यावर काय सांगाल? मला भरपूर सामाजिक संघटनेने मदत केलं आहे, म्हणजे सहकार्य केलं. तर इथं अध्यक्ष आहेत व त्यांनी एक अध्यक्ष आहेत, म्हणजे इथं मला सपोर्ट देण्यासाठी. यांनी पण मी केव्हा बसलो त्या दिवशीपासून माझ्यासोबतच आहे. हे पण एक सामाजिक कार्यकर्ता आहे. हे सगळं लोकांनी मला सपोर्ट करत आहेत. आणि काही शिक्षक पण आलेत. तरी पण म्हणजे अक्कलकोटचं शिक्षक काय येत नाही पिऊन. इकडचं प्रत्येक दक्षिण उत्तर मोहोळ करमाळा सांगोला अकलूज तिथला शिक्षक सुद्धा मला एवढं वर्धास्त बार्शी तिथलं सर्व शिक्षक येऊन मला सपोर्ट करून गेलेत. अक्कलकोट वगळता इतर तालुक्यातील शिक्षकच तुम्हाला मला मदत का तिथं हे बघा ही आहे सिंह अक्कलकोटवाला वाघ शिव ते असं आहे, म्हणजे ते समोरनं गेले खाऊनच टाकते. एवढं अधिकाऱ्यांचं वर्धा दर्प आहे, दहशत आणि दर्प आहे त्यांचा. त्याची अनुभूती तुम्हाला आलेली आहे. अहो साहेब, हे बघा ना कसं कापायचं. म्हणजे ह्यांच्या विरोधात मी विभाग आयुक्तांचा अधिकार वापरून बदली केल्यामुळं मी विरोधात गेलो. माझे शिक्षकांना त्यांनी कारवाई केली होती बदली करून. मग त्यांना मी बोलून घेतो माझ्याकडे, विचारले त्यांना. विचारून मग त्यांनी स्वतः आले, स्वतः येऊन मग विचारलं असं झालं. त्यांच्या बदली कॅन्सल केलो आणि रोज पेपरला बातमी चालू झाला. मग त्यामुळे कट्टी म्हणलं कसं गा बसायचा. अहो साहेब, माझ्यावर कारवाई तुम्ही तुमचा झाकून घेण्यासाठी माझ्यावर तुम्ही कारवाई केलेला आहे मेला मनाचा. तरीही ही वाघाला पेगाला पेरणारे हे माणूस नाही आहे. लोकशाही मार्गाने तुम्ही लढा. लोकशाही मार्गाने लढणार मी. असलं काही चालणार. पूर्ण तालुका जरी घेऊन काय बसला, दलित मित्राचा मुलगा आहे मी, कट्टीमिनी सर. ते मी माघारी अजिबात नाही आहे. जे सत्य आहे ते सत्य बाहेर यायला पाहिजे.